नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये घरकुल योजनेसाठी लागणारे डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्र, तुम्हाला जर घरकुल योजनेमध्ये नाव समाविष्ट करायचं असेल तर कोणती डॉक्युमेंट लागतात या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे। मित्रांनो, माहिती सुरू करण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, घरकुल योजनेसाठी सर्वात पहिलं जे डॉक्युमेंट लागतं ते म्हणजे आधार कार्ड। आधार कार्ड त्यानंतर नंबर 2 नंबरला जे डॉक्युमेंट लागतं ते म्हणजे मतदान कार्ड। त्यानंतर 3 नंबरला रेशन कार्ड। त्यानंतर 4 नंबरला जे डॉक्युमेंट लागतं ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला चालू वर्षाचा। त्यानंतर 5 नंबरला बँक पासबुक, तुमचं जे अकाउंट असेल त्या बँक पासबुकचा एक झेरॉक्स लागणार आहे, झेरॉक्स। त्यानंतर 6 नंबरला जे डॉक्युमेंट लागणार आहे ते म्हणजे 7/12 किंवा 8अ उतारा। त्यानंतर 7 नंबरला जे डॉक्युमेंट लागणार आहे ते जातीचा दाखला। लागू असल्यास त्यानंतर 8 नंबरला जॉब कार्ड, नरेगाचं जे जॉब कार्ड असतं ते जॉब कार्ड तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर 9 नंबरला पासपोर्ट साईज फोटो। त्यानंतर 10 नंबरला जे डॉक्युमेंट लागणार आहे ते प्रतिज्ञापत्र लागणार आहे तुम्हाला, प्रतिज्ञापत्र लागणार आहे। तुमचं पक्के घर नसल्याबाबतचं प्रतिज्ञापत्र, पक्के घर नसल्याबाबतचं। त्यानंतर 11 नंबरला घराचा फोटो, तुमचं जी घराची सध्या परिस्थिती आहे म्हणजे कसं घर आहे तुमचं, सध्याचा जो घर आहे तुमचं म्हणजे तुमचं जे कच्चे घर असेल, कच्चे घर किंवा जागेचा फोटो, तुमचं जे पडीक घर असेल त्या घराचा तुम्हाला फोटो लागणं गरजेचं आहे। समजलं मित्रांनो? तुम्हाला घरकुल योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे एवढे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। धन्यवाद।